फ्रेंड्स, तर आज संडे होता त्याच्यामुळे निवांत बसलेली होती. रील स्क्रोल करत असताना मला एक खूप छान रेसिपी दिसली. ती होती आटा जॅगरी केक, म्हणजे गव्हाच्या पिठापासून एक केक होता, ड्राय केक. खूप सुंदर होता आणि एकदम इझी रेसिपी होती. तर चला ट्राय करू ती रेसिपी. तर इथे मी घेतला आहे 1/4 कप तूप घेतलेलं आहे, हाफ कप दही घेतलेलं आहे, 1 कप मी घेतलेला आहे किसलेला गूळ आणि हे चांगलं आपण मिक्स करणार आहोत. त्यात टाकलेलं आहे 1/4 कप दूध, त्यानंतर 1.5 कप टाकलेलं आहे गव्हाचं पीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आणि आता हे चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत. परफेक्ट मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल तुम्ही टाकू शकता. थोडेसे ड्रायफ्रूट आपण मध्ये टाकणार आहोत, थोडेसे ड्रायफ्रूट आपण वरतून टाकणार आहोत. माझ्याकडे चॉको चिप्स पण होते त्याच्यामुळे मी तेही ॲड केले. तुम्ही नसेल तर स्किप करू शकता. माझ्याकडे एक ब्रेड टिन आहे, त्याला मी बेकिंग पेपर लावलेला आहे. सर्व बॅटर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. वरतून मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे आणि चांगलं टॅप करून घेणार आहे. जे काही त्यांचे बबल राहतील, बबल निघून जातील. इथे मी ह्या केक OTGमध्ये 180 डिग्री सेल्सिअसला ठेवणार आहे 30 मिनिटासाठी. केक आता आपला रेडी आहे. हा आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता केक आता एकदम थंड झालेला आहे आपला. आता वरतून ड्रायफ्रूट असल्यामुळे हा केक आपण बॅक साईडने कट करणार आहोत, म्हणजे आपल्या ड्रायफ्रूट्समुळे केक व्यवस्थित कापला नाही जात. व्यवस्थित आपण स्लाइस करून घेणार आहोत. आता बघू शकता एकदम यम्मी आपला हा केक रेडी आहे. तर हा केक तुम्ही गार झाल्यावरच कट करायचा, नाही तर तो प्रॉपर कट होत नाही. तर इथे आपला हा यम्मी गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक एकदम रेडी आहे आणि टेस्ट पण याची खूप छान झाली आहे. तर तुम्ही ट्राय नक्की करा. थँक्यू.